नमस्कार शेतकरी बांधवांना, मी संदीप राजोळे आहे. आज आम्ही सपनाई गावामध्ये आलेलो आहे. कळंब तालुका, धाराशिव जिल्हा. ह्या ठिकाणी एका शेतकऱ्यांना भेटण्यासाठी आवर्जून आलेलो होतो. कशासाठी आलो होतो तर सोयाबीनची पेरणी केली होती 19 जूनला. तर त्याचं आपण सोयाबीन पाहता किती चांगल्या पद्धतीने एकदम हिरवगार दिसतो. आज 9 जुलै आहे. कंप्लीट 20 दिवस झालेले आहेत आणि ते कशा पद्धतीने रिझल्ट आलेला आहे हे तुम्ही पाहू शकता. हे रिझल्ट कशामुळे आलेला आहे तर आपण जाणून घेऊया शेतकऱ्यांना की बाबा हे काय काय वापरलेलं आहे आपल्याला. तर नमस्कार, हे तुम्ही कशा पद्धतीने खतं वापरलेले आहेत आणि काय काय खतं वापरल्यानंतर पेरणी केलेली आहे तुम्ही? तर सर्व शेतकऱ्यांना माझा नमस्कार. मी अशोक बारके, सपनाई, माझं गाव सपनाई, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद. तर सोयाबीनची पेरणी आता सर्वत्र झालेली आहे. तर माझ्या शेतातली पेरणी 19 जूनला झालेली होती आणि पूर्ण जमिनीचा ऱ्हास आणि बदलती जीवनशैली लक्षात घेऊन हे माझे सर संदीप राजोळे सर ऑर्गेनिक फार्मिंग, ऑर्गेनिक शेती कशा पद्धतीने करायची ते मला सांगितलं आणि ते मला छान आवडलं. हे डेव्हलपर वीज प्रक्रियासाठी आणि हे फ्रूट ते वापरलं तर तुमच्या डोळ्यासमोर रिझल्ट आहे. तो लपवायची गोष्ट नाही, काय नाही. 19 जूनला फवारणी आपली पेरणी झालेली आहे आणि त्या सोयाबीनच्या बिला फक्त तिन्ही प्रोडक्टचं वीज प्रक्रिया केली आणि आज रिझल्ट तुमच्या समोर फुटवा छान फुटलेला आहे आणि सोयाबीनवरती जो रंग असतो हिरवा रंग एकदम खूप छान पद्धतीने आलेला आहे. तर बघू शकता ही एक सोयाबीनचा एक मूळ उपटलेला आहे मी आणि इथं बघा मुळ्यांची संख्या किती आहे. पांढरे मुळे आहेत पूर्णपणे. हे आपण बीज प्रक्रिया केलेली आहे आणि याचा हा पूर्णपणे व्हिडिओ आहे. तर हे बघितलं आपण सेंद्रिय पद्धतीने बीज प्रक्रिया करून आपली सोयाबीनचे मुळीचे प्रमाण किती वाढलेले आहेत. आता आपण आपल्या शेजारीच एक रासायनिकचा प्लॉट आहे. तर त्याचे रासायनिक वापरल्यामुळे किती मुळी आलेले आहेत ते आपण ते बघूया. शेजारी तिथं सेंद्रियचा प्लॉट आहे आणि इथं रासायनिकचा प्लॉट आहे. रासायनिकच्या प्लॉटचे जिथं मूळ आहे ते आपण बघूयात शेतकरी बांधवांना की बाबा सेंद्रिय पद्धतीने वापरल्यामुळे मुळीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. बघू शकता तुम्ही, एकदम तुमच्या समोर प्रत्यक्षात आहेत. हा रासायनिक आहे आणि हा सेंद्रियचा आहे. बघितलं मुळीचं प्रमाण किती आहे. पांढरी मुळी इकडं हे रासायनिक मध्ये किती आहे आणि युवा मार्टच्या खतांचे मूळ किती आहेत. तर बघितलं एवढं खूप चांगल्या पद्धतीचा फरक आहे. फक्त एकच पाऊल आहे शेतामध्ये. तिकडच्या राईट साईडला उजव्या हाताला सेंद्रिय जे दिसते आपल्याला ते सेंद्रिय आणि इकडं पाठीमागे आमच्या पाठीमागे जे दिसते हे रासायनिक पद्धतीने पिकवलेलं सोयाबीन आहे. बघू शकता तुम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीचे मूळ आलेले आणि जे रासायनिक वापरलेलं आहे मुळीचं प्रमाण किती आहे. दोन्हीमध्ये तुमच्या समोर डिफरन्स आहे. सर आपल्या पेरणीच्या आधी 2 दिवस आधी इथली पेरणी आहे. म्हणजे आपली 19 जूनला पेरणी झाली ते 17 जूनला पेरणी आहे. 2 दिवसाचा फरक आहे. शेतकरी बांधवांना शेतकरीच आपल्याला सांगतात इतका फरक आहे तुमच्या समोरच आहे. का तर आपल्याला काय होतंय, काय खोटं सांगायची गरज नाही. आपल्या तुमच्या समोर प्रूफ आहे आपल्या समोर, बघू शकता तुम्ही. तर सगळ्यांनी सेंद्रिय वापर करणं गरजेचं आहे आणि आपलं पीक चांगल्या पद्धतीने वाढवणं गरजेचं आहे. उत्पन्न चांगल्या पद्धतीने वाढेल आणि खर्च नक्कीच कमी होईल. तर हे मूळ एवढ्या चांगल्या पद्धतीने आले शेतकरी बांधवांना. ज्याचं मूळ चांगलं त्याचं फळ चांगलं, ज्याचं मूळ कमी त्याचं फळ कमी. तर तुमच्या समोरच दिसतंय मूळ चांगली आहे तर नक्कीच फळ चांगलं असणार आहे, मूळ कमी आहे तर नक्कीच फळ कमी असणार आहे. त्याच्यासाठी सगळ्यांनी सेंद्रिय शेती आपल्याला करायला पाहिजे. तर सर काय सांगाल इथं एक शेवटचा शेतकऱ्यांना संदेश तुम्ही काय द्याल शेतकऱ्यांना? काय रासायनिक वापरलं पाहिजे आणि सेंद्रिय वापरलं पाहिजे? तर वापरलं पाहिजे सर सेंद्रिय वापरलं पाहिजे. हे काळाची गरज आहे, आरोग्याची गरज आहे, कारण की रिझल्ट समोर आहे. इथं कुणीही शब्दावर विश्वास न ठेवता तुम्ही पूर्णपणे डोळ्यावर विश्वास ठेवून जर पाहिलं तर सेंद्रियच नक्की सर चांगला आहे. तर मी माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत सेंद्रिय वापरणार आणि इतर लोकांना सध्या वापरायला एक संदेश देणार. बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या समोर तुमच्या दिसते. एकच गोष्ट मी 3-4 वेळा का सांगितलं तर हे शेतकऱ्यांना हेच लक्षात येत नाही की बाबा मुळीचं प्रमाण जास्त असलं तर फळाचं प्रमाण नक्कीच जास्त असणार आहे. तर सगळ्या शेतकऱ्यांना एकच विनंती असेल, थोडंसं सेंद्रिय शेती करणं गरजेचं आहे. जितकं आपल्याला घरी लागतंय तितकं तरी सेंद्रिय करणं गरजेचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.